राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। मना ना कळे ना ढळे रूप जाचे, दुजे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूणते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोनी नसाहे। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या सर्वोत्तमाचं, आता सर्वोत्तम शब्द सुद्धा किती व्यवस्थित आणि जबाबदारीनं समर्थांनी उच्चारलेला आहे की हा सर्वोत्तम म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कमतरता नाही। मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, आता जे रूप मला कळतं, आता कळणारं रूप खरं नसतं। आपण पाहिलं की मला ते कळण्याची जी व्यवस्था आहे ना, पण ती कळण्याची व्यवस्था अशी आहे की ती मला कळतं, पण मला एक अवस्था अशीही यावी लागते, पण मला कळलं पण मला सांगता येत नाही। कळण्याची जी वृत्ती आहे त्याला समर्थाने म्हटलं की मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, परब्रह्माचं रूप मनाला कळत नाही, ते अचल आहे, ते सर्वत्र व्यापलेलं आहे, सगळीकडे संचरलेलं आहे। सर्वत्र रूप कोणासारखं आहे सांगायला मनाला जर पटवून देण्याचा प्रयत्न केला तर ते अमुक अमुक सारखं आहे असं आपल्याला कधीही सांगता येत नाही। त्याचं रूप ठराविक एका विशिष्ट पद्धतीनं बांधलेलं असत नाही। ते रूप जे आहे ते या रूपाच्याही पलीकडे असणारं ते खऱ्या अर्थानं अरूप आहे, अद्वय आहे। आणि अद्वय आणि अरूप असणाऱ्या रूपाला तुला पाहायचं आहे, म्हणजे न दिसणारं, न भासणारं, न कळणारं, मला कळत नाही पण मला कळत नाही हे ज्याला कळतं ते कळणं म्हणजे ईश्वराचं अस्तित्व असतं। आपण समजावून घ्या, मला कळलं नाही असं कोण कोणाला सांगतं? बरं, मला कळलं नाही, मला समजलं नाही असं सांगण्यासाठी कळण्याची जी प्रक्रिया आहे, मला समजलेलं नाही हे ज्याला कळलं ते कुठल्या तरी अस्तित्वावरती कळलेलं असतं। अवघड विषय आपण थोडा आणखीन सोपा करून बघूया। आता मला कळलेलं आहे असं मी जेव्हा सांगतो तेव्हा ते कळणं जे असतं ना, ते कळणं कुठल्या तरी एखाद्या अस्तित्वावरती अवलंबून असतं, उभं असतं की मला कळलं, अरे वा, काय समाधान असतं ना चेहऱ्यावरती। एखादी मला गोष्ट कळली किंवा मला एखादं कशाचं तरी ज्ञान झालं, किती आनंद असतो ना। पण मला एखादी वस्तू कळली हे जे वाटणं आहे, हे या वाटण्याचा आम्ही कधी शोध घेत नाही। या वाटण्याला आम्ही वाटाण्याच्या अक्षता देऊन वाट लावतो, असं माझं स्पष्ट मत आहे। मला वाटलं, मला समजलं, अरे कुणाला समजलं बाबा? बरं, समजतं ते कशाच्या आधारावरती तुला समजतं? कोण समजावून सांगतं तुला? काही काही गोष्टी असतात एखादा सांगण्यासाठी ईश्वराने व्यवस्था केलेली असते। हां, ह्यानी तुला सांगितलं, ठीक आहे, पण यानी तुला सांगितलं पण ते समजावून घेतलंस का? म्हणून ते समजावून घेण्यासाठी समर्थाने सांगितलं की मला ते रूप कळलेलं नाही। मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, मला ते रूप कळलं नाही, अशा अर्थानं कळलं नाही, ते कळलं पण मला सांगायचं नाही किंवा सांगण्यासारखी व्यवस्था नाही। दुजे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे, ते सर्वोत्तमाचं ध्यान कसं आहे की ते सर्वोत्तमाचं ध्यान तुम्ही जेवढं कराल त्या सर्वोत्तमाशी एकनिष्ठ राहाल, तया खूणते हीन दृष्टांत पाहे।
आता त्याच्यासाठी, त्याच्या अस्तित्वासाठी कोणती खूण असेल, कोणतं त्याच्यासाठी आधार आपल्याला द्यावा लागेल की या वस्तूचा हा आधार आहे, ईश्वर आहे, या वस्तूचा आधार देण्यासाठी एखादी वस्तू आहे का जगामध्ये? मनाला विचारावं आपण आपल्या. अशी एकही वस्तू अजून जगामध्ये निर्माणच झालेली नाही की ती वस्तू म्हणजे ईश्वर आहे हे कळण्याची व्यवस्था अमुक एका वस्तूच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे, असं कदापि शक्य नाही. म्हणून त्याला कोणताही दृष्टांत, त्याला ना सूर्याचा दृष्टांत दिला, त्याला सागराचा दृष्टांत दिला, त्याला कोणत्याही रूपाचा जरी दृष्टांत दिला तरी सुद्धा सगळ्या संतांनी सांगितलं की ते सार असं आहे की ते दृष्टांताच्याही पलीकडे आहे, खरोखरी दृष्ट लागेल असं आहे. मग दृष्टांताच्या पलीकडे असणारं जे दृश्य आहे त्याचा शोध घ्यायला समर्थाने सांगितलं की तया खूण ते हीन दृष्टांत पाहे. त्याची खूण शोधायची असेल, त्याचं अस्तित्व शोधायचं असेल तर जे आम्ही त्याला आधार म्हणून देऊ किंवा ज्याचा आधार घेऊ त्याला समजण्यासाठी, तो आधार संपून जाईल, तो आधार टिकणारा नाही. म्हणून तेथे संग निसंग दोन्ही नस आहे. तिथे संगही नाही आणि निसंगही नाही. या दोन्ही अवस्थेच्या पलीकडे मन जेव्हा जातं तेव्हा मग खऱ्या अर्थानं समर्थ म्हणतात की त्याला ही दोन्ही कल्पना जोडलेली आणि न जोडलेली असं त्यांनी इथे म्हटलंय की अशी कल्पना आहे, त्या कल्पनेच्या पलीकडे तुला जावं लागेल आणि त्या कल्पनेचा तुला शोध घ्यावा लागेल. असा हा समर्थांचा या मनोबोधातला विचार आणि मनोबोधाचं चिंतन आज आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.